नमस्कार मंडळी, मी प्रथमेश भोबले तुमचा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो। तर कसे आहात तुम्ही? आणि आपण लास्ट व्लॉग टाकलेला लोणावळ्याचा आणि आपला आजचा स्पेशल व्हिडिओ आहे, आपला स्पेशल व्लॉग आहे शिमगा स्पेशल। तर आपण सोलो राईड करतोय मुंबई टू संगमेश्वर आपल्या कोकणामध्ये। आता मी आहे मलाडला, आता वाजलेत 5। तर आपला व्ह्यू बघूयात कसा असणार आहे, सकाळचा कसा असणार आहे, रोड ट्रिप वगैरे आपण बघूयात। तर तुम्ही स्टे ट्यून राहा। तर चला आता आपण आपली जर्नी स्टार्ट करूया, कारण ऑलमोस्ट आता 5 वाजून गेलेत, 5:15 झालेत। तर आता जर्नीला स्टार्ट करूया। आता मी पुष्पाबाग हायवेला आहे, तर आपण पुढे बघू आपण कसं शॉर्ट्स घेऊ तुमच्यासाठी आणि बघूया राईडसाठी एन्जॉय करायचा प्रयत्न करू आणि मस्त ऊन व्हायच्या अगोदर पहिला थोडा रोड कव्हर केला पाहिजे। तर भेटू तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये। तर मंडळी मी निघालो आहे आता गावी जायला, कोकणात जायला। खूप एक्सायटेड आहे मी आणि तुम्ही पण असालच जर तुम्ही कोकण लवर असाल तर खूप उत्सुकता असते। आपले जे गावी सण साजरे केले जातात, गणपती, होळी, दसरा किंवा गुढीपाडवा वगैरे जे सण आहेत ते, पण सगळ्यात 2 मोठे सण आपल्या कोकणातले म्हणजे होळी आणि गणपती। तर मी तरी निघालो आहे आणि खूप एक्सायटेड आहे मी ते सगळं बघण्यासाठी, कारण मी लहान असताना गेलेलो। तर आता बघूयात, आता मी मोठी सुट्टी काढली आहे आणि आता वाजलेत 6:15। मी पोचलो आहे सायन पनवेल टोल नाक्याला। इकडे गर्दी पण थोडी कमी आहे, म्हणजे ट्रॅफिक नाही आहे इकडनं। बाईक कारला फक्त ओपन आहे, ते मोठ्या हेवी गाड्यांसाठी फक्त टोल आहे। तर गावी खूप मजा असते होळीला, म्हणजे शिमग्याला आणि शिपण्याला। शिमगा म्हणजे जे होळी पेटते, माड तोडतात, त्याला होळीची जाळली जाते, त्याला शिमगा बोलतात। आणि शिपणं म्हणजे जेव्हा देव घरी येतो पालखीत बसून, त्याला शिपणं बोलतात। तर मी या टायमाला शिमगा आणि शिपणं दोन्ही अटेंड करणार आहे, तर त्यासाठी मी निघालो आहे। तर मम्मी पप्पा म्हणजे मम्मी येते आज माझ्यासोबत आणि पप्पा आणि बहीण नंतर येणार आहेत। तर बघूयात आता आपण कसं असणार आहे। आणि गावी खूप मजा येते ह्या 2 सणांना, तर खूप उत्सुकता आहे सगळ्या गोष्टी अनुभव घ्यायचा। तर मी प्रत्येकाला एकच सजेस्ट करेन, तुम्ही जर लॉंग रूटला जात असाल, अलिबाग तर जवळ आहे, पण ऑलमोस्ट असं कोकणात वगैरे जर जात असाल जर तुम्ही लॉंग राईडसाठी, तर सकाळी जरा लवकर निघत जायचं। कारण सकाळी लवकर निघायचं आपलं एकच इंटेन्शन असतं की ट्रॅफिक नाही भेटला पाहिजे, ट्रॅफिक अवॉइड झाला पाहिजे। कारण सगळे सिग्नल चालू असतात, 7च्या नंतर सगळे सिग्नल चालू होतात, 7 सव्वा 7 नंतर, मग तिकडे खूप टाईम वेस्ट होतो। तर ते सगळ्या गोष्टी अवॉइड करण्यासाठी आपण सकाळी लवकर निघतो। आणि मग सकाळी अर्ली मॉर्निंगमध्ये जो रस्ता कवर होतो ना, खूप मस्त होतो आणि एकदम फटाफट जे आपल्याला जेवढ्या टायमात कवर करायचं ना, ते सगळं आपल्या टार्गेटच्या हिशोबाने कंप्लीट होतं। तर आता वाजलेत 6:45 झालेत। तर मी आता वडकळ नाक्याच्या ब्रिजवरती आहे आणि खूप फटाफट आलो मी। वडकळ नाकाच्या ब्रिज बनल्यापासून त्यांचा एकच प्रॉब्लेम झाला, खालच्या दुकानवाल्यांचे प्रॉब्लेम झाले। आणि जेव्हा ब्रिज नव्हता तेव्हा सगळेजण वडकळ नाक्याला थांबायचे खाली नाश्ता वगैरे करायला। तर आता ब्रिज झाल्यामुळे कोणीच थांबत नाही खाली। रस्ता एवढा सुसाट बनवला की फक्त प्रत्येकजण गाडी पळवायच्या मागे, आणि खूप मस्त रस्ता आहे। सनराईज पण होतोय तिकडनं तुम्ही बघू शकता आणि खूप मस्त व्ह्यू आहे। थंडी आहे थोडी, पनवेल क्रॉस केल्यानंतर थोडी थंडी आहे, पण खूप मस्त वाटतंय। अर्ली मॉर्निंग राईडचा खूप फायदा होतो जर निघालात तर, एकदम फ्रेश एअर आणि सगळं मस्त वाटतंय। तर वडखळ नाक्याला आहे मी आता, ऑलमोस्ट तरी 7-7:30 पर्यंत वाकणला पोचायचा टार्गेट आहे। तर बघूया तो टार्गेट कंप्लीट होतोय का। तर ॲज पर टार्गेट मी वाकणला पोचलो प्रॉपर 7:30ला आणि तिकडे मस्त ब्रेकफास्ट केला, आपला मॅन्डेटरी मिसळपाव, आणि खूप मस्त होती तिकडे। आम्ही प्रत्येक वेळेला तिकडेच जाऊन थांबतो वाकणला। वडकळ नाक्याला ब्रिज बनल्यापासून आम्ही वाकणला थांबतो आणि मी आता पोचलो ऑलमोस्ट रायगडच्या थोडा मागे आहे। तर तुम्ही एक लेफ्ट हँड साईडला बघू शकता किती मस्त एक फोर्ट आहे तिकडे, प्रत्येक वेळेला जाताना दिसतो। आम्ही वेळ काढून जायला बघतो तिकडे, पण तो योग येत नाही आहे। एकतर एक दिवस प्रॉपरली त्याच्यासाठी यावं लागेल आम्हाला त्या फोर्टसाठी। तर बघूयात, खूप मस्त आहे आणि बिलकुल ट्रॅफिक नाही आहे, कुठेच काहीच नाही आहे। सगळा रोड क्लीन आहे आणि क्लिअर आहे, तुम्ही गाडी पळवू शकता, जेवढं पळवायचे तेवढी पळवू शकता। आणि इकडे कुठे स्पीड लिमिटचे मीटर्स नाही आहेत, काय नाही आहे, प्रत्येकजण 100च्या वरच आहे, बाईकवाले तरी, आणि रायडर्स पण खूप होते मोठ्या स्पोर्ट्स बाईक वगैरे घेऊन। तर आता वाजलेत 10:30 आणि मी पोचलोय पोलादपूरला। तुम्ही बघू शकता रस्ता पूर्ण खाली आहे, कोणीच नाही आहे, फक्त जे कोकणात जायला निघाले आहेत होळीसाठी तीच लोक दिसत आहेत। कोण बाईकवर चाललंय, कोण स्कूटीवर चाललंय, कोण फॅमिली घेऊन चाललंय, तर कोण सोलोने चाललंय।
तर कारण प्रत्येकाचं कसं आहे, पालखीचा टाईम वेगळा असतो, कोणाकडे लवकर येते पालखी, कोणाकडे उशीर येते. तर त्याच्या हिशोबाने जर तुम्ही गणपतीत आलात तर ह्या रोडवर तुम्हाला पाय ठेवायला पण जागा नाही भेटणार, एवढी ट्रॅफिक असते. तर आता जेवढा रोड सुंदर दिसतो आणि खाली दिसतो ना, हे गणपतीत बिलकुल नसतं, हे पूर्ण पॅक असतं गणपतीमध्ये. तर जोपर्यंत रोड खाली आहे तोपर्यंत पळून घेऊया गाडी, मस्त टाईम कव्हर करूया फटाफट आणि पुढे हेड होऊया आपल्या डेस्टिनेशनसाठी. तर हा आपला सगळ्यात आवडता पार्ट आहे गावी जायचा. पहिला खूप मजा यायची त्या घाटातून गाडी चालवायला, आपला कशेडी घाट. तर तो आता घाट अवॉइड करू शकता तुम्ही, कारण आता इथे टनल बांधलेले आहेत प्रॉपर, तुम्ही बघू शकता. आणि दोन्ही साईडला दोन्ही वेनी जायला यायला टनल त्या लोकांनी बांधलेलं आहे. तर आम्ही लास्ट टाईम गणपतीला आलो तेव्हा पण थोडं काम चालू होतं, पण ह्या टायमाला फुल्ली ऑपरेशनल आहे आणि मस्त आहे. तर फक्त एकच आहे की हेवी गाड्यांना ते लोकांनी अलाउड नाही केलं आहे, नॉर्मल जे ट्रक छोटे आहेत ते जाऊ शकतात. आणि इकडे थोडंसं काम चालू आहे कलर बिलरचं, बाकी ऑलमोस्ट झालेलं आहे, सगळं पूर्ण ऑपरेशनल आहे. तर एक सजेस्ट करेन, जर तुम्ही सनग्लास घातले असाल डार्क ब्लॅक किंवा ब्राऊन तर ते अवॉइड करा तिथे आत जाताना, काहीच दिसत नाही. मला स्वतःला काही दिसत नव्हतं, मी माझी फॉग लॅम्प ऑन करून गेलो पुढे गॉगलवर करून, आणि आतमध्ये पण तुम्ही बघू शकता रोड एकदम क्लिअर आहे आणि क्लीन आहे. फक्त थोडं सनग्लासमुळे प्रॉब्लेम झाला अचानक, तर तुम्ही त्या गोष्टी अवॉइड करा, ती गोष्ट झाली नाही पाहिजे. आणि मध्ये थोडंसं पाणी ट्रिप होते ओढून, बाकी प्रॉपर रोड ऑपरेशनल आहे कशेडी टनल. आणि खूप इझी होतं हे घाटातनं पहिला खूप वेळ लागायचा, तर आता तुम्ही बघू शकता एकदम इझी केलं आहे लोकांनी. डायरेक्ट घाट स्किप होतो, तो अर्धा-पाऊण तासाचा रस्ता डायरेक्ट 10-15 मिनटामध्ये कव्हर होतो, आणि तुम्ही बघू शकता. आणि बाहेर पडल्यावर एवढं ऊन आहे, बस रे बस. आणि आता आपण पोचलेलो आहोत परशुराम घाटामध्ये. तर तुम्ही बघू शकता इकडे थोडं काम चालू आहे लेफ्ट हँड साईडला आणि राईटला पण थोडं मध्ये. तर माझ्या डाव्या हाताला तुम्ही बघू शकता तिकडे वॉटरफॉल असतो. गणपतीतून जर तुम्ही आलात तर खूप मोठा वॉटरफॉल असतो, सगळे तिकडे थांबतात आपले गावी जाणारे येणारे लोक. आणि जर तुम्ही पावसातनं इकडचा व्ह्यू बघाल गणपतीतला तर एक नंबर, पूर्ण ग्रीन असतो आणि खूप मस्त वाटतं आहे गणपतीतून गावी येताना. आता थोडं ऊन आहे त्याच्यामुळे ते थोडं निसर्ग असा दिसतो आहे, पण खूप मस्त आहे. आता मी चिपळूण क्रॉस केला, मी सावर्ड्याला पोहोचेन. सावर्डा 22 किलोमीटर आहे इकडनं. सावर्ड्यानंतर आरवली आणि मग तिकडनं आमचं गाव तुरळ. तर तिकडनं तुरळवरून मी हेडिंग घेईन आतमध्ये सर्व्हिस रोडला जायला. मंडळी फायनली मी घरी पोचलेलो आहे. आता वाजलेत 1 वाजल्याबरोबर 1:10 झालेत. तर मी निघालो सकाळी 5ला निघालो होतो आणि आता वाजलेले आहेत 1. तर मी ऑलमोस्ट खूप लवकर आलो ॲज पर स्कूटीच्या हिशोबाने. बाईक तर लवकर येते, 10:30-11पर्यंत पोचून जातो बाईकने, पण स्कूटी घेऊन मी आलो आहे फर्स्ट टाईम. आणि माझा पहिला सोलो राईड ते पण स्कूटरवरती माझ्या, तर खूप वेगळा एक्सपिरियन्स होता आणि खूप मस्त होता. एकदम आरामात मी 5 ते 7-7:30 वाजेपर्यंत मी इथे पोचलो, वाकणला पोचलो. आणि मग तिकडे अर्धा तास ब्रेक घेतला. वाकणवरून मग मी डायरेक्ट खेडला थांबलो 11:15ला. खेडवरून मी डायरेक्ट मग थांबलो इकडे तुरळला, जिथे आमचा मेन हायवे, तिथे 12:30ला मी पोचलो. तिथून हार्डली 10 ते 15 मिनटं आहे. तर माझा पहिला सोलो राईड खूप मस्त होता आणि मजा आली. आपल्या कोकणात थोडं ऊन होतं, थोडं म्हणजे जरा जास्तच होतं, पण मजा आली. एनिवेज तुम्ही सगळं कवर केलं असेल ना बॉडीला तर काही फरक पडत नाही, खूप मस्त वाटतं काही टॅनिंग होतं. तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एकदा लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला हिट करायला विसरू नका. आणि आता आपली पुढची व्हिडिओ होळीचीच असेल. सगळं कसं काय असणार आहे ते मी सांगतोच तुम्हाला. आणि चला आता वेळ आली तुमचा निरोप घ्यायची, तर भेटूया. राम राम.